हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे बोलूयात. तर आता राणी आणि इंद्रा एका आजोबांकडे आलेले आहेत आणि त्यांच्यापाशी विचारपूस करत असतात की तुम्ही या माणसाला कुठे पाहिले का. तर त्यावेळी तो माणूस जो आहे तो बोलतो की हो, मी ह्या माणसाला ओळखतो आणि तो माणूस माझ्या नाटकातच काम करायचा. तर त्यावेळी राणी बोलते की मग तुम्हाला माहितीच असेल की हे कुठे राहतात. तर त्यावेळी तो व्यक्ती जो आहे तो बोलतो की नाही, मला आत्ता आठवत नाही की तो कुठे राहतोय. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की पण तुम्ही आठवण्याचा प्रयत्न तरी करा. तर त्यावेळी तो माणूस सांगू लागतो की बरं थांबा, मी जरा आठवतोय. तर त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की हा माणूस कुठे राहतोय हे मला आठवले. तर त्यावेळी ते सांगू लागतात की त्यांची इथेच थोडे पुढे गेल्यानंतर एक दुकान आहे आणि तिथे फक्त त्यांची बायको राहते आणि ती खूप डेंजर आहे बरं का. तिथे आत्ता जाऊ नका, तिथे सकाळी जा. आता गेल्यानंतर तुम्हाला खूप भीती वाटेल, कारण ती बाई खूप विचित्र आहे. स्वतःच्या अंगात भूत शिरले असं वागते दुसऱ्यांशी. त्यामुळे मी सांगतो तुम्हाला, रात्रीच्या वेळी तिच्याकडे जाऊ नका. तर त्यावेळी राणी बोलते की ठीक आहे, आम्ही नाही जाणार त्यांच्याकडे. तर त्याचनंतर आता इथे तो व्यक्ती राणी आणि इंद्राला चांगलं समजावून सांगतो की ती बाई खूप डेंजर आहे. पण तरीसुद्धा राणी आणि इंद्रा दोघेही जण विचार करतात की नाही, आता आपल्याला तिच्याकडे जायलाच हवं, कारण तिच्याकडे नाही गेलो तर आपण काय करणार आहे. इथे इकडे तिकडे राहून तिच्याकडे गेलो तरच आपल्याला काही माहिती मिळेल. त्यानंतर आता तो व्यक्ती राणी आणि इंद्राला बोलून तिथून जाऊ लागतो आणि त्याचनंतर आता इंद्रा विचार करतो की राणी, पण त्यांनी सांगितलं आहे की ती बाई खूप डेंजर आहे. तरीसुद्धा राणी बोलते की सर, तरीसुद्धा आपल्याला तिच्याकडे जावंच लागेल. चला आपण जाऊयात आणि बघूयात. तर त्यानंतर इंद्रा आणि राणी दोघेही जण तिच्या घरी जाण्यासाठी निघतात. इकडे आबा जे आहे ते विचार करत बसलेले असतात. त्यावेळी मालती तिथे येते आणि बोलते की काय झालं, कसला विचार करताय. मला माहीत आहे इंद्राचाच विचार करत असाल. मग मला सांगा, तुम्ही इंद्राला त्या राणीबरोबर का जाऊ दिलं. तसंही तुम्हाला काळजी वाटतेच ना इंद्राची. तर त्यावेळी आबा जे आहे ते बोलतात की हे पहा मालती, तुम्हाला राणीबद्दल एकही चांगला शब्द बोलता येत नसेल तर प्लीज वाईटही बोलू नका. मी त्यांचा विचार नाही करत, मला माहीत आहे ते पोहोचले असतील. मी दुसराच विचार करतोय. त्यावेळी मालती बोलते की म्हणजे तुम्ही कसला विचार करताय. त्यावेळी आबा सांगू लागतात की हे बघ मालती, विक्रांतने पुन्हा ठरवलंय की फॅक्टरी विकायची. त्यासाठी तो एका माणसाला फॅक्टरी दाखवायला घेऊन येणार आहे. तर आता मालती बोलते, हा विक्रांत पण ना, आत्ताच तर त्याने एका डीलरला बोलवलं होतं, थोडे दिवस पण शांत बसत नाही. तर त्यावेळी आबा बोलतात की मालती, त्यासाठी आपल्याला काहीतरी करायला हवं. तर आता मालती बोलते की पण आपण दोघे काय करणार आहोत, ते दोघे तर तिकडे आहेत. तर आता आबा बोलतात की नाही मालती, असा हा चान्स जाऊ द्यायचा नाही. जर आपली फॅक्टरी आपल्या हातातून गेली तर आपल्या हाती काहीच उरणार नाही. तर त्यावेळी मालती बोलते की पण तुम्ही एकटे काय करणार आहात. तर त्यावेळी आबा मालतीला सांगतात की मालती, तू काळजी करू नको, मला आता रतनला भेटायचं आहे आणि त्याचमुळे मी आता इथून निघणार आहे. पण तू जरा गेटकडे लक्ष दे, कोण येतंय कोण जातंय याकडे लक्ष दे प्लीज मालती, माझं ऐक. तर आता मालती बोलते की ठीक आहे. तर आता आबा जे आहे ते मालतीला सांगतात त्यांचा प्लॅन नक्की त्यांच्या डोक्यात काय शिजतंय. तर आता ते सांगतात की काहीही करून त्या समोरच्या डीलरला भेटायला हवं, जेणेकरून त्या व्यक्तीला सांगूनच ही फॅक्टरी आपल्याला वाचवता येईल. तर त्यानंतर मालती बोलते की ठीक आहे. तर आता आबा जे आहे ते मालतीला पुढचा प्लॅन सांगतात की नक्की त्यांच्या डोक्यात काय प्लॅन आहे. तर मालती ते सगळं ऐकून घेते आणि गेटकडे लक्ष देते. तर आता इकडे राणी जी आहे, इंद्रा आणि राणी दोघेही जण त्या बाईच्या घराकडे चाललेले असतात. त्याचवेळी कुत्रे भुकण्याचा आवाज येतो. तर आता तो आवाज ऐकून राणी घाबरते आणि लगेचच इंद्राचा हात पकडते. तर त्यावेळी इंद्रा विचारतो की राणी काय झालं. तर राणी बोलते की मला कुत्र्यांच्या आवाजाचा आणि कुत्र्यांची खूप भीती वाटते. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की बरंच झालं, कारण तिने त्याचा हात पकडला होता, म्हणून इंद्राला खूप भारी वाटतं. तर त्यानंतर आता राणी बोलते की सर, आपण चाललोय तर खरं, पण आपल्याला त्यांचं घर मिळेल ना. तर आता इंद्रा जो आहे तो बोलतो की चल आपण बघूयात पुढे जाऊन त्यांचं घर आपल्याला मिळते की नाही. इकडे राणीची आई आणि बुवा दोघेही जण हेच बोलत असतात की काहीही करून राणी आणि
इंद्राच्या काहीतरी हाती लागलं पाहिजे. ती देवाकडे प्रार्थना करते की काहीतरी मिळू देत बाबा, कारण हा खूप लपालपीचा खेळ चालला आहे आणि हा किती दिवस चालेल मला तर कळत नाही. तर आता बुवा बोलतात की आता हे जास्त दिवस चालणार नाही. राणीची आई आणि बुवा बोलत असतात. त्याचवेळी आता गजा जो आहे तो बाहेर उभा असतो आणि त्याला बुवांचा आवाज ऐकू जातो. तर त्यावेळी आता तो लगेचच दरवाजा ठोठावतो आणि बोलतो की दरवाजा उघडा. तर त्यानंतर आता इथे राणीच्या आईला कळत नाही की हा गजा जो आहे तो इकडे कशाला आला आहे. तर आता राणीची आई बोलते की तुम्ही ना एक काम करा, तुम्ही या कॉटखाली लपून बसा. तर लगेचच ती बुवांना त्या कॉटखाली लपायला सांगते आणि बुवा देखील त्या कॉटखाली लपतात. तरीही राणीच्या आईला जाम टेन्शन येतं की हा गजा इथे कशासाठी आला असेल. तर त्यानंतर तो एकदम जोरजोरात दरवाजा ठोठावत असतो आणि त्यावेळी राणीची आई दरवाजा उघडते आणि त्याला विचारू लागते की काय रे, काय झालं, एवढा जोरात का दरवाजा ठोठावतो. तर त्यावेळी गजा जो आहे तो इकडे तिकडे पाहू लागतो आणि बोलू लागतो की मला आत्ता बुवांचा आवाज आला आहे, खरं सांगा बुवा घरातच आहेत ना. तर त्यावेळी राणीची आई बोलते की गजा भाऊ तू वेडा झाला आहेस का, हे बघ बुवा इथे कसे असतील. तर त्यावेळी गजा बोलतो की हे बघा, मला वेडं बनवायचा प्लॅन करू नका, कारण मी माझ्या कानाने बुवांचा आवाज ऐकला आहे. तर त्यावेळी राणीची आई बोलते की अरे गजा भाऊ, मी ना त्यांच्याशी फोनवरती बोलत होते आणि फोन स्पीकरवर होता, तोच तुला ऐकायला गेला असेल. तर त्यावेळी गजा बोलतो की नाही, मला उल्लू बनवायचा प्रयत्न करू नका, कारण मी माझ्या कानाने तो आवाज ऐकला आहे. तर आता गजा बोलतो की नाही, मला घरात शोधलंच पाहिजे. तर आता गजा पाठीमागच्या रूममध्ये जाऊन पाहतो, कुठे बुवा लपून तर बसले नाहीत ना. तर आता इकडे तिकडे घरात शोधू लागतो. तर त्यावेळी राणीची आई बोलत असते की नाही, तुला असं बोललेलं कळत नाही ना, तू काय काय करतोस, तुला काय घेणं देणं बुवा आहेत की नाही, तू का शोधतोय त्यांना. तर त्यावेळी आता हा जो गजा आहे तो फक्त इकडे तिकडे पाहत असतो आणि त्याला पाहायचं असते की बुवा इथेच आहेत, त्याला फक्त एवढंच ऐकायचं असतं. आणि त्यानंतर आता इथे गजाची नजर कॉटखाली जाते आणि त्याच्या लक्षात येतं की कदाचित ह्या कॉटखालीच बुवा लपलेले असतील. गजा जो आहे तो कॉटखाली डोकावून पाहणार इतक्यातच आता राणीची आई जाम घाबरते, कारण तिला कळतंय की आता बुवा दिसतीलच गजाला. तर आता तिने लगेचच तिच्या डोक्यात एक प्लॅन आला आणि ती मोठ्याने म्हणते की गजा भाऊ, मला सांग तुला काय करायचं आहे, की बुवा आहेत की नाही आहेत. तर त्यावेळी आता गजा तेवढ्यातच वर उचलणार. तर इथे राणीची आई मोठ्याने ओरडते की थांब, तू आमच्या घरात येऊन एकट्या बाईला पाहून इकडे तिकडे घरात शिरला आहेस, थांब आता मी सगळ्या वस्तींना गोळा करते आणि सगळ्यांना सांगते की तू काय करतोयस. तर त्यानंतर इकडे आता राणी आणि इंद्रा दोघेही जण त्या कल्लमाच्या घराच्या समोर आलेले असतात आणि ते दोघे जण पाहत असतात की ही बाई एका मुलावरती एवढी का चिडली आहे. तर तो मुलगा दुकानातून चॉकलेट चोरून घेऊन चाललेला असतो आणि ज्यावेळी कल्लमाने विचारलं की तू हातामध्ये काय घेऊन चालला आहेस, तर त्यावेळी तो तिला खोटं बोलतो की नाही, मी काहीच नाही चालले. तर राणी आणि इंद्रा त्या बाईकडेच पाहत असतात आणि त्याचवेळी आता इथे ती बोलते की हे बघ, कल्लमाला असं खोटं बोलायचं नाही. असं बोलल्यानंतर राणीला कळते की हीच बाई आहे ती कल्लमा आणि हीच तिचं दुकान आहे. तर त्यानंतर इथे तो मुलगा जाता जाताच खाली पडतो, कारण त्या बाईने त्याच्या पाठीमागून काठीने मारलं आणि तो लगेचच खाली पडतो आणि त्याच्या हातातली चॉकलेट देखील खाली पडतात. आणि त्याचनंतर त्या बाईला कळतं की बरोबर हा खोटं बोलत होता आणि माझ्या दुकानातली चॉकलेट घेऊन पळत होता. तर त्यानंतर ती बाई त्याला खूप मारते आणि तो मुलगा तिथून पळून जातो. तर त्यानंतर इंद्रा आणि राणीला लक्षात येते की ही कल्लमाच आहे. तर आता ती मोठ्याने बोलू लागते की या कल्लमाच्या घरी असं कोणी पाऊल ठेवत नाही आणि कुणाची हिंमत देखील होणार नाही इथे येऊन थांबायची. तर आता ती मोठमोठ्याने ओरडत असते की तुझी हिंमत कशी झाली माझ्या दुकानात येऊन चॉकलेट चोरायची, थांब आता, तुझी आई तर खूप बोलत होते ना, खूप चांगला मुलगा आहे माझा, तर तिला सांगतेस तू काय पराक्रम केलाय. तर आता इथे इंद्रा आणि राणी हे सगळं पाहत असतात. राणी आणि इंद्रा दोघेही घाबरतात. इकडे आता राणीची आई एकदम रौद्ररूप धारण करते आणि बोलते की काय रे गजाभाऊ, तुला जरा जास्तच झालंय का, दुसऱ्याच्या घरात येऊन एकटी बाईला पाहून असं इकडे तिकडे काय शोधतोयस, नेमकं तुला काय हवं आहे. थांब, मी आता वस्तीतल्या लोकांनाच बोलावते, तू माझ्या घरात शिरलाय म्हणून सांगते त्यांना. तर आता ती वस्तीतल्या सगळ्या माणसांना आवाज देऊ लागते. तर त्यावेळी गजा बोलतो की हे बघ बाई, मला काहीही नकोय, मी फक्त
बुवांचा आवाज ऐकलाय म्हणून आलोय असं म्हणत गजा तिथून पळायला लागतो. आणि त्याचनंतर इकडे राणीच्या आईला जरा बरं वाटतं. ती मोकळा श्वास घेते आणि लगेचच बुवांना कॉट खालून बाहेर काढते आणि सांगते की गजा गेला आहे. तर तो गेल्यानंतर बुवांनाही खूप बरं वाटतं. आता त्यांना टेन्शन येतं की जर असंच कुणी आणखीन पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. विक्रांत सरांपर्यंत हे जर पोहोचलं तर सगळा प्लॅन फ्लॉप होईल. राणी आणि इंद्र त्या बाईकडे आश्चर्याने पाहत असतात आणि त्यावेळी इंद्रा बोलतो की हीच आहे ती निलम्मा. तर आता राणी बोलते की निलम्मा नाही, ही कलम्मा आहे. तर त्यावेळी आता इथे ही बाई जी आहे त्या मुलाला हक लावून तिथेच बडबड करत असते आणि म्हणत असते की कुणी येऊन तर दाखवा या कलम्माच्या दारात, मग बघते मी एका एकाकडे. तर त्यानंतर आता राणी हे सगळं नोटीस करत असते की ही बाई खरंच किती विचित्र आहे ना. आणि त्या माणसाने जे सांगितलं आहे ते खरंच होतं. रात्रीच्या वेळी हिच्याकडं जाणं योग्यच नाही, कारण तिच्या हातात काठी असते आणि ती अगदी भयंकर दिसत असते. तर त्यानंतर तिची बडबड करून ती आतमध्ये जाते आणि त्यानंतर इंद्रा बोलतो की राणी ही तर खूपच डेंजरस आहे, आपण आता कसं जायचं आणि हिच्याशी कसं बोलायचं. तर आता राणी बोलते की पण सर आपल्याकडे पर्यायही नाही, आता आपल्याला जावंच लागेल. राणी इंद्राला बोलते की जरा विचित्रच आहे ना ही बाई, चला पण काहीही करून तिच्याशी बोलावं लागेल, तुम्ही काळजी करू नका, आपण बोलूयात तिच्याशी. तर आता ही कलम्मा तिच्याच घरामध्ये मिश्री लावत बसलेली असते आणि त्याच वेळी राणी आणि इंद्रा तिच्या समोर येतात आणि विचारू लागतात की आम्ही आत येऊ का. तर त्यावेळी ती बोलते की तुम्ही कोण आणि इथे का आला आहात. तर त्यावेळी राणी बोलते की ते काय आहे ना, आम्हाला पुढे जायचं होतं पण रात्र झाली म्हणून म्हटलं की इथे राहावं. आम्ही तुमच्या घरी राहू शकतो का, फक्त रात्रीसाठी. तर त्यावेळी ती कलम्मा बघू लागते आणि बोलते की का, माझ्या घरी का राहायचं आहे तुम्हाला. हे पहा इथे जागा नाही आहे माझ्या घरी, तुम्ही जाऊ शकता. तर त्यावेळी इंद्रा बोलतं की हे पहा मावशी असं करू नका, खूप रात्र झाली आहे आणि एकटी मुलगी आहे आणि मी आहे, जर काही झालं तर प्लीज आम्हाला इथे राहू द्यात. तर त्यावेळी ती बाई बोलते की हे पहा मला त्याचं काहीही घेणं देणं नाही, तुम्ही कुठे जा कुठे राहा पण मला त्रास देऊ नका. तर त्याचनंतर आता इकडे इंद्रा पुन्हा रिक्वेस्ट करतो आणि राणी ही रिक्वेस्ट करते तरीसुद्धा ती मानायला तयार नसते. ती बोलते की तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का, का माझं डोकं खातायत, का आलात तुम्ही इथे. तर आता इकडे इंद्राचं ती काहीच म्हणणं ऐकत नसते. तेवढ्यात राणीच्या लक्षात येतं की हिला इमोशनली ब्लॅकमेल केलं पाहिजे. तर राणी लगेचच बोलते की हे पहा मावशी असं करू नका, आम्ही एवढ्या रात्री कुठे जाणार ना, समजून घ्या ना, मी मुलगी आहे आणि माझ्यासोबत काही झालं तर त्यावेळी राणी बोलते की प्लीज आम्हाला एका रात्रीसाठी इथे राहू द्यात. तर आता त्यावेळी ती बाई बोलते की हे पहा इथे राहायचं असेल तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील. तर राणी बोलते की नाही ना, आमच्याकडे पैसेही नाही आहेत. तर त्यानंतर राणी बोलते की माझी आई म्हणते जर एखादी बाई रात्रीच्या वेळी अडचणीत असेल आणि तिला दुसऱ्या स्त्रीने मदत दिली नाही तर लक्ष्मी आल्या पावली जाते आणि लक्ष्मी म्हणून आलेली असते ती. तर मला सांगा तुमच्या घरात लक्ष्मी यायला नको आहे का. तर राणी बोलते की ठीक आहे चला आपण जाऊयात असं म्हणत राणी वळते आणि तेवढ्यातच ती बाई बोलते की थांबा, तुम्ही थांबू शकता पण इथे थांबल्यानंतर तुम्हाला माझं काम करावं लागेल, मी फुकट इथे तुम्हाला राहू देणार नाही. तर त्यावेळी राणी बोलते की काय काय काम करावं लागेल. तर त्यावेळी राणीला ती सांगू लागते की इथे मिरच्या ठेवल्या आहेत आणि त्या सगळ्या काही निसून काढायच्या. तर त्यावेळी राणी बोलते की ठीक आहे मी तयार आहे. तर त्याचनंतर इंद्रा बोलतो की राणी अगं मला तर ती जमणारही नाही आणि तू ही काय अट तिची मान्य केली. तर त्यावेळी राणी बोलते की सर पण आपण जर ते केलं नाही तर आपल्याला ती राहू देणार नाही. राणी बोलते की सर तुम्ही जास्त काम करू नका, मी जास्त काम करेल, तुम्ही थोडंसं केलं तरीही चालेल. तरीसुद्धा इंद्रा बोलत असतो की अगं त्याच्या वासानेच मला त्रास होतो, तुला माहिती आहे ना. तर त्यानंतर ती बाई बोलते की हे काम केलं तरच इथे मी तुम्हाला राहू देईल. तर राणी बोलते की ठीक ठीक आहे आम्ही करू. तर आता त्यानंतर ती बाई तिथून दुसऱ्या रूममध्ये जाते. राणी इंद्राला समजावते की सर तुम्ही काळजी करू नका, मी करेल काम. तर आता इंद्रा आणि राणी दोघेही जण इथे टपामध्ये मिरची टाकतात आणि दोघेही जण मिळून ती मिरची निसू लागतात. आणि त्यावेळी इंद्रा बोलतो की राणी आता पुढे कसं करायचं आणि ह्या बाईकडून कसे उत्तरं काढायचे. तर आता राणी त्याच गोष्टीचा विचार करत असते. राणी आणि इंद्रा मिरची निसत असताना ती बाई पाठीमागून येते आणि तिथे येऊन कॉटवरती बसते. कॉटवरती बसल्यानंतर इंद्रा जो आहे तो तिची चौकशी करू लागतो की
तुम्ही एकट्याच इथे राहतात. तुमची मुलं, तुमचा नवरा सगळेजण कुठे आहात? खरं तर या घरामध्ये तुम्ही एकट्याच दिसतायत म्हणून विचारलं. तर त्यावेळी त्या बाईला इंद्राच्या प्रश्नामुळे खूप राग येतो. तर त्यावेळी ती बोलते की तू तुझं काम कर ना, मला काय प्रश्न विचारतोस? मला जास्त प्रश्न विचारलेले आवडत नाहीत हां, तू गप्पच बस. तर त्यावेळी आता ती बाई तिथे बसते आणि थोड्याच वेळात राणी तिला हळुवारपणे प्रश्न विचारू लागते. तर त्यावेळी ती राणीच्या प्रश्नाचे उत्तर देते आणि त्याचनंतर आता इंद्राला वाटतं की मी विचारतोय आणि ती मला प्रश्नाचे उत्तर देत नाही, पण राणीला छान बोलते. असं का? इंद्रा पुन्हा तिला हळुवारपणे एक प्रश्न विचारतो आणि तरीसुद्धा ती चिडते आणि तिच्या हातातला टॉवेल इंद्राला फेकून मारते. आणि त्यावेळी जेव्हा ती टॉवेल फेकून मारते त्यावेळी इंद्रा बोलतो की ही बाई ना जरा खडूसच आहे. तर आता इंद्राला वाटतं की तिला ऐकायला जाणार नाही. तर त्यावेळी त्या बाईला ऐकायला जातं आणि ती बाई पुन्हा एकदा त्याच्यावरती चिडते आणि बोलते की हे बघ, मी बहिरी झाली नाही आहे, मला सगळं ऐकायला येतं आणि मला चांगलीच मराठी भाषा कळते. तू मला खडूस बोललास ना आणि मला माहीत आहे तुम्ही सातारकर आहेत, बरोबर ना? तर आता राणी बोलते की हो. तुम्हाला कसं कळलं? तर त्यावेळी ती बोलते की मला सगळं माहीत असतं. आणि त्याचनंतर आता इकडे इंद्रा आणि राणी दोघेही जण तिला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत असतात, पण तिला कुठलंही उत्तर द्यायचं नाही. तर आता ती बोलते की एवढं काम झाल्यानंतर तुम्ही तिकडे दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोपू शकता. तर त्याचनंतर ती बाई तिथून उठून जाऊ लागते. त्याआधी सांगते की हे सगळं काम पूर्ण करायचं आणि मगच झोपायचं. तर आता इंद्रा आणि राणी बोलतात की ठीक आहे. तर आता ते दोघेही जण काम करत बसतात आणि ती बाई दुसरीकडे निघून जाते. तर इंद्रा राणीला विचारतो की राणी आता कसं करायचं? तर त्यावेळी राणी बोलते की सर आपण थोडा वेळ काम करूयात आणि पाहूयात ती झोपली की काय आणि मग आपण आपलं काम करूयात. तर त्यावेळी आता बराच वेळ झालेला असतो आणि राणी बोलते की चला आता कदाचित ती झोपली असेल, आपण आपल्या कामाला लागायला हवं. तर आता दोघीही जण त्या मिरची निसताना अचानक उठतात आणि इकडे तिकडे पाहू लागतात की ती येते की काय, पण नाही, ती झोपलेली असते असं त्यांना वाटतं. तर त्याचवेळी राणी आणि इंद्राने तिथे शोधाशोध करायला सुरुवात केली आहे. तर इकडे ही उचकत असते तर तिकडे तो पाहत असतो. तर त्यावेळी राणीला कॉटखाली तीच तपकीर मिळते जी दादासाहेब तिथे घरी ओढताना तिला दिसले होते. तर त्यावेळी राणी जी आहे ती इंद्राला दाखवते आणि सांगते की ही दादासाहेबांचीच तपकीर आहे. तर लगेचच तो त्या तपकिरीचा फोटो काढून घेतो आणि त्यानंतर आता ते पाहतात आणखीन काही मिळतंय का. तर हळूवारपणे ते दुसरी रूम देखील उघडतात. इकडे राणी आणि इंद्रा दोघेही जण दुकानामध्ये येतात, तिथेही शोधू लागतात आणि त्याचवेळी इंद्राला शिंक येते आणि इंद्रा मोठ्याने शिंकतो. तर त्यावेळी आता राणी आणि इंद्रा दोघेही जण चकित होतात, कारण त्याने खूप मोठा आवाज केलेला असतो आणि त्या आवाजाने ती बाई उठेल की काय याची त्या दोघांना भीती वाटते आणि दोघेही चकित होऊन ते पाहत असतात की खरंचच त्यांच्यासमोर ती बाई उभी असते की काय. तर आता पुढील भागात इथे राणीला विक्रांतने धमकी दिली आहे की तू येत्या एवढ्या दिवसात तुझ्या नवऱ्याला इंद्राला वाचून दाखव. तर त्यावेळी राणी बोलते की तुम्ही इंद्रजित सरांना काहीही करायचं नाही आहे. तर त्यानंतर इथे विक्रांतनेही तिला चॅलेंज दिलं आहे की हा दिवा विझेपर्यंत तुझा नवरा नाहीसा होईल. तर त्यावेळी आता राणीला खूप भीती वाटते की हे विक्रांत सर नक्की करणार तरी काय आहेत. तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.